मेरा गंदा कहना उस अम्बेडकर को अपराध है, तो मैं आज पुनः कहता हूँ, उससे ज़्यादा गंदा व्यक्ति हमारे भारत के लिए कोई नहीं हो सकता, जिसने पूरे भारत को विभाजित कर दिया। अम्बेडकर देश को तोड़ने का एक नाम है। संविधान निर्माता जबरदस्ती राजनीतिक दलों ने बना दिया। कहाँ लिखा है? अम्बेडकर जो एक अंग्रेजों का एजेंट था, वो कभी नहीं चाहता था भारत स्वतंत्र हो। तुम्ही हा व्हिडिओ बघितलात। हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला सुद्धा प्रचंड राग आला होता, पण पुढे जाण्याच्या अगोदर तुम्ही मोदीजींचा हा व्हिडिओ सुद्धा बघा। और मेरे जैसे अनेक लोग हैं जिनको बाबा साहब आम्बेडकर द्वारा दिए गए संविधान के कारण यहाँ तक आने का अवसर मिला है। बघितलात, एकीकडे मोदीजी संसदेत थांबून म्हणतायत की बाबासाहेबांमुळेच त्यांच्यासारखा सामान्य कुटुंबातील माणूस आज देशाचा प्रधानमंत्री बनू शकला म्हणून, पण दुसरीकडे तुम्ही मोदीजींची हिपोक्रेसी बघा। मोदीजींच्याच राज्यामध्ये जो सुरुवातीला जो माणूस बघितला होता ना, तो ग्वालियर हायकोर्टचा वकील आहे। तो बाबासाहेबांचा आल्या दिवशी अपमान करत असतो, बाबासाहेबांवर एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन तो विधान करत असतो, तरीसुद्धा त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही। मागच्या 10 वर्षापासून मोदीजींचं सरकार आहे केंद्रात, आत्ता मध्य प्रदेशमध्ये मोदीजींचं सरकार आहे, म्हणजे भाजपाचंच सरकार आहे, तरीसुद्धा या माणसावर काहीच कारवाई होत नाही। आणि जर मोदीजींना खरंच बाबासाहेबांविषयी प्रेम असतं तर याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत केस झाली असती, SC/ST ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत केस झाली असती, यावर काहीच झालं नाही। मग आता प्रश्न असा पडतो की खरंच मोदीजींना बाबासाहेबांबद्दल प्रेम आहे की राजकीय फायद्यासाठी मोदीजी बाबासाहेबांचा उपयोग करतात? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। जय हिंद, जय महाराष्ट्र।